नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला उरलेल्या पोळीपासून एक छान नाश्ता कसा बनवते ते दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये पोळी जी उरली होती ती बारीक करून घेतली आहे। त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली होती। काही शेंगदाणे भाजलेले मी घेतले होते आणि काही कोरडे मसाले घेतले होते। त्यामध्ये घेतले आपण मीठ, हिंग, गोडा मसाला, साखर, थोडीशी कढीपत्त्याची पावडर, तिखट आणि हळद। चला तर मग आता फोडणीला सुरुवात केली आहे मी। एकीकडे कढईत तेल तापून ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी घातलेली आहे। जिरे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण कच्चा जो चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे। आता आपण बघू शकता यामध्ये मी कच्चा कांदा ॲड केला आहे। कांदा जरासा परतून घ्यायचा, थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा, त्याचा रंग बदलेपर्यंत थोडासा तो, जास्त नाही पण थोडासा परतून घ्यायचा। कांदा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। आता हे बघा, तुम्ही बघू शकता कांदा माझा परतला गेला आहे, त्याचा रंगही बदलला आहे आणि आता यामध्ये मी टोमॅटो ॲड केला आहे। तर आता कांदा आणि टोमॅटो हे आपलं फोडणीमध्ये मस्तपैकी शिजतं आहे। फार वेळ घालवायचा नाही, 1-1.5 मिनिट त्याला शिजवून घ्यायचं, जरा असं ते एकजीव झालं पाहिजे। हे इथे कढईत बनतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची आहे। आपण एकीकडे पोळी जी बारीक करून घेतली होती, म्हणजे तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता किंवा हातानेही बारीक अगदी त्याचा चुरा करू शकता। तर त्या पोळीमध्ये आपण जे कोरडे मसाले घेतले होते ते सगळे एकत्र करायचे आहेत। तर आता इथे बघू शकता कढईमध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे, याचा रंगही बदलला आहे, 1 मिनिट शिजवून घेतलं आहे। आता आपण पोळी घेतली होती त्यामध्ये हे सगळे मसाले, कोरडे मसाले एकत्र करायचे आहेत। तर मी पुन्हा सांगते काय काय आहे। हे मीठ, हिंग, नंतर आपण घेतला होता थोडासा गोडा मसाला, नंतर हळद, हे तिखट आहे, हे जे हिरवा दिसतंय ते मी कढीपत्त्याची पावडर वापरली आहे, म्हणजे कढीपत्ता दातात येऊन तो बाहेर काढला जाऊ नये म्हणून मी पावडर वापरते, आणि थोडीशी बाजूला मी साखर घेतली आहे। आता हे बघा, पोळीचा जो मी चुरा केलेला आहे तो अगदी फाईन पावडर केली नाही आहे, थोडेसे तुकडे तुकडे असं ओबडधोबड असा ठेवला आहे, म्हणजे तो खाताना चांगला लागतो। इथे मी शेंगदाणे भाजून घेतले होते। ॲक्च्युली शेंगदाणे तुम्ही ऐन वेळेला घालून ते तळूही शकता त्यामध्ये फोडणीमध्ये, पण तो वेळ वाचवण्यासाठी मी नेहमी भाजलेले शेंगदाणे वापरते, म्हणजे ते वेगळे परत तळत बसावे लागत नाहीत। आता हे सगळे कोरडे मसाले मी माझ्या पोळीच्या चुऱ्यामध्ये ॲड करून घेतलेत। हे चांगलं जरासं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, यामध्ये हे घातलेत, आता हे मिक्स करून घेते चांगले। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा। कधी कधी कसं असतं, पोळी जास्त उरलेली असते किंवा संध्याकाळी समजा ऑफिसमध्ये दमून आलो, आपल्याला भाजी करायला वेळ नसेल तितका, तर मग पोळ्या घरात असतील तेव्हा आपण हा पदार्थ नक्कीच करू शकतो आणि म्हणजे हा पोटभरीचा पदार्थ होतो आणि फार वेळही घेत नाही। 10 मिनटं खूप झाली हा पदार्थ करायला। हे बघा, आता मी ते सगळं आपलं मिश्रण होतं ते परतलेल्या कांदा आणि टोमॅटोमध्ये घातलेलं आहे आणि हे पण चांगलं हलवून घेते आणि परतून घेणार आहे। थोडंसं मिक्स केल्यानंतर त्याचा रंग असा झाला आहे कारण त्याला सगळीकडे हळद वगैरे, फोडणी आणि मसाले सगळे लागलेले आहेत, पूर्ण एकजीव झालेला आहे। आता हे मी फार नाही पण साधारण 1 मिनिटासाठी झाकण ठेवून याला चांगली वाफ आणणार आहे, म्हणजे हे मऊ होईल, असं ड्राय राहणार नाही। त्यावर मी 1 मिनिटासाठीच झाकण ठेवणार आहे। हे बघा, 1 मिनिट आता झालेला आहे, झाकण मी काढून घेते। आता हे मऊ झालेलं आहे वाफेमुळे। हा आपण त्याला कधी काही जण कुचकराही म्हणतात किंवा पोळीचा चिवडाही म्हणतात। तर हे एकदम मऊ झाला आणि तो शिजला आहे। गॅस मी आता ऑफ करून घेतला आहे आणि आता यावरती सजावटीसाठी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीमुळे पण ह्याचा स्वाद वाढतो। तर आता हे कोथिंबीर घालून झाली आहे, जरा मिक्स करते मी आणि मग आपल्या डिशमध्ये काढून घेते। तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे फार काही ह्याला कष्ट आणि मेहनत लागत नाहीत, 10 मिनटामध्ये होतो। आणि शिवाय आपलं पोळी उरली असेल, एक्स्ट्रा केली असेल तर त्याचं करायचं काय, तर तो प्रश्न मार्गी लागतो।